किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलूचे फर्रे। तर आपण भाजीपाला खाऊ भाजी पोळी खाऊ कंटाळलो असेल अशा वेळेस नेमकं काय करायचं आणि आपण नाश्ता पण इडली डोसा वगैरे हे नेहमीच करतो, पण हे अनोखी अशी रेसिपी आहे। तर मी तुमच्यासोबत शेअर करते। त्यासाठी लागणारी सामग्री आहे साधारणतः 4 ते 5 बटाटे मी उकळून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा बारीक कांदा 2 ते 3 हे पण चिरून घेतलेले आहे आणि मिरची 4 ते 5 अशा चिरून घेतलेल्या आहे। त्याचप्रमाणे साबुत धनिया, मोहरी, जिरं, सोप, आलं लसणाचं पेस्ट आणि 2 लाल मिर्च लांब कापलेली आणि 2 हिरवी लांब कापलेली मिरची घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे धनिया पूड। तर आपण सर्वप्रथम यासाठी आपण भरीत तयार करून घेऊया। तर त्यासाठी आपण आलू मॅश करून घेऊया। तर मी सर्व आलू यामध्ये मॅश करून घेते। आलू छान मॅश करून घ्यायचे आहे पहिले। तर बघू शकता मी छान आलू मॅश करून घेतलेले आहे। त्यात आपल्याला टाकायचे हिरवी मिरची, कांदा आणि आपल्याला थोडं तेल गरम करायला मांडायचं आहे। थोडं तेल टाकायचं आपल्याला, साधारणतः अर्धा चम्मच एवढं तेल मी यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया। थोडी हळद टाकून घेऊया, थोडं लाल तिखट अगदी थोडं, आणि बघा आपलं तेल गरम झालेलं आहे। तर यामध्ये मी राई सोडते आहे। राई टाकली की आपल्याला साबुत धनिया सुद्धा टाकायचा आहे। त्यानंतर जिरं, मोहरी आणि सोप हे सर्व आपल्याला यात टाकायचं आहे आणि हा जो तडका आहे बंद करायचा आहे आणि हा यामध्ये सोडायचा आहे। याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे आपलं भरीत तयार झालेलं आहे। तर बघू शकता आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता आपलं भरीत हे एकदम तयार आहे। तर आपण तोपर्यंत याच्या रसाची तयारी करूया। तर यासाठी साधारणतः 2 चम्मच एवढं तेल मी यामध्ये टाकत आहे। तेल तापतपर्यंत मी तुम्हाला ही रेसिपी सांगत आहे। तर
यासाठी मी साधारणतः 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी एवढे गव्हाचं पीठ. त्यात मी ओवा क्रश करून ओवा टाकलेला आहे. त्याचप्रमाणे मीठ आणि सोप आणि थोडी तीळ हे सर्व मी आधीच भिजवून घेतलेलं आहे. कारण आपण रवा टाकल्यामुळे त्याला थोडी रेस्ट हवी असते. तर हे साधारणतः 20 मिनिट एवढी रेस्ट याला आपण करून घेतलेली आहे. परत एकदा मी छान मळवून घेते. तोपर्यंत आपण रसा करूया. त्यानंतर मग पुढली प्रोसेस मी तुम्हाला सांगते आहे. त्यानंतर आपलं तेल पण छान तापलेलं आहे. तर आपण सर्वप्रथम राई यामध्ये टाकूया. त्यानंतर राई पण तडकलेली आहे. तर आपण जिरं आणि आलं लसूणची पेस्ट आणि हे मी जो कांदा कापलेला आहे तो पण यामध्ये टाकून घेऊया आणि याला चांगलं शिजू द्यायचं आहे. आणि आपण हे जे लाल मिरची आणि हिरवी मिरचीचे काप केलेले होते ते पण यामध्ये टाकायचं आहे. तर याला छान शिजू देऊया आणि मीठ आणि हळद टाकून हा पेस्ट आपण शिजवून घेऊया. आणि हळद पण टाकत आहे यामध्ये. तर हे आपलं रसाची तयारी आपण केलेली आहे. तर आपण बघू शकता. आता आपण हे जे फर्रे आहे ते तयार करून घेऊया. त्यासाठी मी हा डो जो लावलेला आहे मी तो सांगितलेला आहे. ते साधारणतः 1 वाटी एवढा रवा आणि 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ मी यामध्ये घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, त्याचप्रमाणे सोप, तीळ आणि क्रश केलेला ओवा सुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे आणि थोडं मोहन पण यामध्ये दिलेलं आहे. तर आपल्याला आता छान याचे डो तयार करायचे आहे. छोटे छोटे हाताने पण करता येतात आणि आपण थोडं लाटून पण घेऊ शकतो. तर अगदी छोटे छोटे आपल्याला हे तयार करायचं आहे. अगदी छोटे छोटे हे करायचं आहे आपल्याला आणि याला असं लाटून घ्यायचं आहे लांबसर. लांब गोल असं लाटू शकता आपण. तर हे मी 2 लाटून घेत आहे. अगदी झटपट होते आणि खायला पण छान वाटते. अगदी समोसासारखं वाटते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तर आपण हे सर्व हे केलेलं आहे. तोपर्यंत आपला डोसाही तयार झालेला आहे. ते शिजत आलेलं आहे. तर बघा आपले कांदे पण छान झालेले आहेत. कांदे आलं लसूणचं पेस्ट हे छान झालेलं आहे. तर आपण यामध्ये तिखट सोडून घेऊया. साधारणतः तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट हे घालू शकता. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट जास्त टाकायचं. जर कमी आवडत असेल तर साधारणतः मी 1.5 चम्मच एवढं तिखट यामध्ये टाकलेलं आहे. तर एकदा परत आपण ढवळून घ्यायचं आहे. थोडा वेळ तिखट होऊ द्यायचं आहे. तिखट झालं की आपल्याला यामध्ये पाणी सोडायचं आहे आणि आपण काळा मसाला पण थोडासा टाकून घेऊया. त्याप्रमाणे धनिया पीठ पण यामध्ये टाकून घेऊया. आपण आलूच्या भरीतमध्ये पण धनिया पीठ थोडं टाकून घेऊया.
झालेलं आहे. तर आपण यामध्ये पाणी सोडून घेऊया. परत थोडं पाणी टाकून घेते. परत थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण ही जी फर्राची तयारी आहे ती करून घेऊया. आपण इथे फर्राची तयारी करून घेऊया. आपण हे लांबसर लाटलेलं आहे. तर आता यामध्ये थोडं थोडं भरीत आपल्याला भरायचं आहे आणि हे अशा प्रकारे थोडं पाणी लावून दाबून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व फर्रे बनवून घेऊया. तर बघू शकता आपल्या रसाला हे उकळी आलेली आहे. तर आपण यामध्ये आपले हे पण फर्रे पण तयार झालेले आहे. तर आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान शिजवून घेऊया. अगदी छान वाटते, अप्रतिम वाटते. तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे हे जे फर्रे आहे ते आपण हे तयार करून ठेवू शकतो आणि जेव्हा खायचं मन झालं तेव्हा आपण या रस्स्यामध्ये सोडू शकतो. अगदी गरम गरम हे आपण खाऊ शकतो. तर याला छान शिजू द्यायचं आहे. तर बघा हे छान शिजलेलं आहे. आपल्याला हे साधारण असं तुटून जाते. तर हे छान शिजलेलं आहे आपण असं समजू. तर हे बघा छान शिजलेलं आहे. मी सर्व करून दाखवते. अगदी छान वाटते खायला. एकदा नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. बघा हे अगदी खायला छान वाटते. खूप गरम आहे, नाहीतर मी तुम्हाला खाऊन पण दाखवलेलं असतं. अगदी समोसासारखं दिसते आणि त्याच्यासारखं लागते. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर अशा प्रकारे दिसते आणि खायला पण छान वाटते. एकदा नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.